Good morning, students. From today, we learn the first chapter of our chemistry syllabus, and the first chapter is some basic concepts of chemistry. पहिलं चॅप्टर आपलं हे केमिस्ट्रीचं, दॅट इज सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. या चॅप्टरमध्ये तुम्हाला मॅटर आणि मॅटरचं जे क्लासिफिकेशन आहे याचा स्टडी सांगितलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, याच्या आधी तुम्ही शिकलेलं आहे मॅटर कशाला म्हणतात. मॅटर म्हणजे काय की मॅटर इज द सबस्टन्स विच ऑक्युपाय द स्पेस अँड विच हॅज द मास. मॅटर म्हणजे पदार्थ, म्हणजे एक असा घटक की जो स्पेस ऑक्युपाय करतो आणि ज्याला काय आहे, मास आहे, अशा घटकाला आपण काय म्हणतो, मॅटर. पदार्थ म्हणजे एक असा घटक की जो स्वतःची अशी स्पेस ऑक्युपाय करतो आणि ज्याला स्वतःचं असं मास आहे. मग ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मॅटरचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. मॅटरचे मेन दोन प्रकार पडतात. मॅटरचे मेन दोन प्रकार, एक पहिला प्रकार पडतो प्युअर सबस्टन्स आणि दुसरा प्रकार पडतो मिक्सचर. ह्या जो प्युअर सबस्टन्सेस आहेत याचे अजून दोन प्रकार पडतात, एक पडतो एलिमेंट आणि दुसरा पडतो कंपाऊंड. आणि मिक्सचर जे आहे याचे अजून दोन सबप्रकार पडतात, एक पडतो होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा पडतो हेटेरोजिनियस मिक्सचर. होमो म्हणजे काय, सारखं, आणि हेटेरो म्हणजे काय, वेगवेगळं. आता इथे एलिमेंट प्युअर सबस्टन्सचे दोन प्रकार, एक एलिमेंट आणि दुसरा कंपाऊंड. कंपाऊंडचे सब प्रकार नाही पडत, परंतु एलिमेंटचे अजून सब प्रकार पडतात. एक पडतो मेटल, दुसरा पडतो नॉन मेटल आणि तिसरा पडतो मेटॅलॉइड्स. मग या चॅप्टरमध्ये आपण एक टॉपिक, त्याच्या डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅटर म्हणजे काय की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की असा सबस्टन्स की जो स्पेस ऑक्युपाय करतो आणि ज्याला मास आहे त्याला काय म्हणतात, मॅटर. मॅटरचा सगळ्यात पहिला प्रकार दॅट इज प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय की प्युअर सबस्टन्स म्हणजे द सबस्टन्सेस विच हॅव अ डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे असे पदार्थ, असे घटक की ज्यांना स्वतःचं असं डेफिनेट केमिकल कंपोजिशन आहे आणि जे स्वतःच्या अशा स्पेसिफिक प्रॉपर्टीज पजेस करतात, ज्यांना ओन प्रॉपर्टीज आहेत, त्यांना प्युअर सबस्टन्सेस असं म्हटल्या जाते. या प्युअर सबस्टन्सेसचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. प्युअर सबस्टन्सेसचे एक्झाम्पल म्हणजे सगळे मेटल. मेटलला स्वतःच्या अशा स्पेसिफिक प्रॉपर्टी असतात. मेटल किंवा डिस्टिल वॉटर, डिस्टिल जे वॉटर असते, हे डिस्टिल वॉटर स्वतःच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत, स्वतःचं केमिकल कंपोजिशन आहे. हे प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल. नंतर मिक्सचर म्हणजे काय, याच्या उलट मिक्सचरची डेफिनेशन आहे. प्युअर सबस्टन्सेसला स्वतःचं असं केमिकल कंपोजिशन राहते, याच्या उलट मिक्सचरचं आहे. मिक्सचरला स्वतःचं असं डेफिनाइट स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन राहत नाही. म्हणजे मिक्सचर डज नॉट हॅव द ओन स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन. आणि मिक्सचरला स्वतःच्या अशा स्पेसिफिक प्रॉपर्टी सुद्धा राहत नाही, कारण दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सच्या कॉम्बिनेशन पासून मिक्सचरचं फॉर्मेशन होत असते. म्हणून मिक्सचरला स्वतःच्या ओन स्पेसिफिक प्रॉपर्टीज राहत नाही. मिक्सचरचे दोन प्रकार पडतात, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. समजा दोन इक्वल पदार्थ आहेत, सारख्या लिक्विड फेजमध्ये आहे, सॉलिड फेजमध्ये आहे किंवा गॅसियस फेजमध्ये आहे, त्यांना जर का मिक्स केलं तर त्याच्यापासून होमोजिनियस मिक्सचर तयार होते. आणि एक पदार्थ लिक्विड फेजमध्ये आहे, दुसरा सॉलिडमध्ये आहे, एक गॅसियस फेजमध्ये आहे, दुसरा लिक्विडमध्ये आहे, अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून जर का तयार केलं तर त्याला हेटेरोजिनियस मिक्सचर म्हणतात. नंतर प्युअर सबस्टन्सेसचे दोन प्रकार पडतात, एक प्रकार पडतो एलिमेंट आणि दुसरा प्रकार पडतो कंपाऊंड. एलिमेंटचे तीन सब प्रकार सांगितले तुम्हाला. पहिला प्रकार आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरा प्रकार आहे मेटॅलॉइड्स. मग या मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे हा आहे मेटल्स. याच्या आधी तुम्ही 10वी पर्यंत मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स कशाला म्हणतात हे तुम्ही शिकलेले आहे. सगळ्यात पहिलं मेटल्स म्हणजे काय, मेटल्स हॅव अ लस्टर. म्हणजे मेटल्सला लस्टर असते. लस्टर म्हणजे काय, त्याचा जो अपर सरफेस असतो हा शायनिंग राहतो किंवा शायनिंग करतो. नंतर दुसरं कॅरेक्टरिस्टिक मेटलचं, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल हे हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. नंतर कॅन बी ड्रॉन इन टू द
वायर्स, म्हणजे त्याला आपण वायर्समध्ये कन्वर्ट करू शकतो, त्याच्यापासून बारीक तार निघू शकते. नंतर कॅन बी हॅमर्ड इंटू अ थिन शीट, म्हणजे त्याला आपण थिन शीटमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी, जे मेटल आहेत हे सगळे मेटल त्याचे एक्झाम्पल. पहा मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक एकदा पुन्हा पहा. हॅव अ लस्टर, conduct heat and electricity, can be drawn into the wire, can be hammered into a thin sheet, and the example generals are gold, silver, copper, iron, mercury. Then second type आहे नॉन मेटल. पहा नॉन मेटलची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, नॉन मेटल्स डज नॉट हॅव अ लस्टर, दे आर द पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नंतर दे कॅनॉट बी ड्रॉन इन टू द वायर्स, म्हणजे त्याला आपण वायर्समध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही. नंतर कॅनॉट बी हॅमर्ड इन टू अ थिन शीट, त्याला आपण थिन शीटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. आणि नॉन मेटलचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, आयोडीन, नायट्रोजन आणि कार्बन. पहा हे असे पदार्थ आहेत, आयोडीन, नायट्रोजन झालं, कार्बन झालं, की हे प्युअर टिपिकल नॉन मेटॅलिक कंपाऊंड्स आहेत आणि प्युअर टिपिकल नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स फॉलोअप करतात. नंतर तिसरा प्रकार आहे, दॅट इज द मेटॅलॉइड्स. पहा मेटॅलॉइड्स म्हणजे काय, की द सबस्टन्सेस विच शो द इंटरमिजिएट प्रॉपर्टीज बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटल्स याच्यामध्ये इंटरमिजिएट प्रॉपर्टीज जे शो करतात त्यांना मेटॅलॉइड्स म्हणतात. दे आर ऑल्सो नोन ॲज ए सेमी मेटल्स, त्याला सेमी मेटल्स सुद्धा म्हटलं जाते. याचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मेनियम. पहा एवढा टॉपिक जो आहे हा एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या. मॅटर म्हणजे काय, असा सबस्टन्स की जो स्पेस ऑक्युपाय करतो, ज्याला मास आहे, त्याला मॅटर म्हणतात. मॅटरचे दोन प्रकार पडतात, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, ज्याला स्वतःचं केमिकल कंपोजिशन आहे, जे स्वतःच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज पजेस करतात त्यांना प्युअर सबस्टन्सेस म्हणतात. मिक्सचर म्हणजे काय, ज्याला स्वतःचं केमिकल कंपोजिशन नाही आहे आणि जे स्वतःच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज पजेस करत नाही, त्याला मिक्सचर म्हणतात. प्युअर सबस्टन्सेसचे दोन प्रकार पडतात, एलिमेंट आणि कॉम्पाऊंड. एलिमेंटचे 3 प्रकार, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स. मिक्सचरचे 2 प्रकार, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. याच्यामध्ये तुम्हाला आपण एवढा टॉपिक आज कव्हर केला, एलिमेंट आणि एलिमेंटचे हे 3 प्रकार, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स. मेटल हॅव अ लस्टर, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कॅन बी ड्रॉन इंटू वायर्ड, हॅमर्ड इंटू थिन शीट. एक्झाम्पल्स आर गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी. नॉन मेटल्स मीन्स नो लस्टर, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कॅनॉट ड्रॉन इंटू वायर, cannot hammer into a thin sheet. Examples are iodine, nitrogen and carbon. Metalloids से इंटरमिजिएट प्रॉपर्टी बिटवीन मेटल अँड नॉन मेटल, याला सेमी मेटल्स असं म्हणतात. आणि एक्झाम्पल आहेत आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मेनियम. एवढा हा जो टॉपिक आहे हा आपला फर्स्ट चॅप्टरची स्टार्टिंग आहे. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे, एवढा टॉपिक व्यवस्थित वाचून घ्यायचा, रिव्हिजन करून घ्यायचा आणि याच्यानंतरचा जो टॉपिक आहे हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.